नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना 10 डिसेंबर रोजी घडली होती। त्यामुळे दिनांक 11 डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली होती। या दरम्यान जमावाच्या एका गटानं शहरात काही ठिकाणी दगडफेक तर काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना केल्या होत्या। त्यामुळे पोलीस प्रशासनानं या जमावातील काहींना ताब्यात घेऊन मारहाण केली होती। तसेच कुंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली निरपराध लोकांची धरपकड देखील केली होती। याबाबत वरिष्ठ पातळीवरून आदेश नसताना देखील पोलीस प्रशासनाने एवढं धाडस केलं, त्यामुळे त्यांना असा अधिकार दिला कोणी, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला। परभणी येथील झालेल्या घटनेमध्ये मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची मंगळवारी सकाळी रोहित पवार यांनी भेट घेऊन झालेल्या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक बाबींचा उहापोह केला। सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं। अशी प्रक्रिया केल्यानंतर घरच्यांना कळवावं लागतं, मात्र तसं पोलिसांनी काही केलं नाही। मात्र पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला। पोस्टमार्टमच्या अहवालातही पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचं सिद्ध झालं आहे। त्यामुळे सोमनाथला न्याय मिळावा ही सर्वांची मागणी आहे। परभणी शहरात त्यावेळी 144 कलम हे लागू करण्यात आलं होतं। कलेक्टर यांना पूर्ण अधिकार असतात आणि तो चेअरमन असतो। असं असतानाही कुंबिंग ऑपरेशन होतंय ही बाब कदाचित कलेक्टरला माहीत नसावी असं आम्हाला कळालं आहे, असंही ते म्हणाले। मग हे कोम्बिंग ऑपरेशन करण्याची परवानगी दिली कोणी, असा सवालही आमदार रोहित पवार यांनी केला। या संदर्भात हिवाळी अधिवेशनात आपण चर्चा करणार असून यासाठी मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे, असंही ते म्हणाले। दरम्यान दोन्ही समाजातील जी आंदोलनं झाली त्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या। यात सामान्यांचं काही देणं घेणं नाही। कदाचित मुद्दामहून बाहेरून काही लोक आले किंवा त्यांना आणण्यात आलं असावं, जेणेकरून शहराचं वातावरण बिघडेल, समाजात तेढ निर्माण होईल असा प्रयत्न केला गेला आहे, अशी शंका आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे। यावेळी भीमराव हत्यांबिरे, प्राध्यापक किरण सोनटक्के, संतोष बोबडे, रविराज देशमुख, नदीम इनामदार, अजय गव्हाणे, रमाकांत कुलकर्णी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।